बांगलादेशी नागरिकांना पेण पोलिसांकडून अटक। पेण पोलीस ठाणे हद्दीत मौजे तरणखोप गावच्या हद्दीत बांगलादेशी नागरिक असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत पेण पोलीस निरीक्षक यांच्याकडून सूचना मिळाल्या होत्या। त्यानुसार पेण पोलीस स्टेशनकडील पथकानं सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता सदर ठिकाणी 2 बांगलादेशी नागरिक आपले वास्तव्य लपून अनधिकृतपणे वास्तव्य करत असताना मिळून आले। त्यांच्याकडे चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याची खात्री पटल्यानं त्याबाबत पेण पोलीस ठाणे इथं बांगलादेशी इसम नामे जसीमुद्दीन अब्दुल कासिम काजी वय वर्ष 49 राहणार मोहन सखाराम पाटील यांची चाळ अमृत बेकरी जवळ तरणखोप तालुका पेण जिल्हा रायगड मूळ राहणार बगुरा पोलीस स्टेशन अभयपूर जिल्हा झेनाईदा बांगलादेश लिली खातून खुर्शीद अली वय वर्ष 43 राहणार मोहन सखाराम पाटील यांची चाळ अमृत बेकरी जवळ तरणखोप तालुका पेण जिल्हा रायगड मूळ राहणार नवारोन पोस्ट जादोबोपूर देश बांगलादेश यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 101/2025 परकीय नागरिक अधिनियम 1946 चे कलम 14 सह परकीय नागरिक आदेश 1948 चे नियम 3(1) सह पारपत्र भारतात प्रवेश नियम 1960 चा नियम 3(6) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई श्रीमती आंचल दलाल पोलीस अधीक्षक रायगड अभिजित शिवथरे अपर पोलीस अधीक्षक रायगड गजानन टोंपे उपविभागीय पोलीस अधिकारी पेण यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप बागुल पेण पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे पेण व निलेश राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक पेण पोलीस ठाणे यांच्या सूचनेनुसार पेण पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक समद बेग पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे पोलीस हवालदार संतोष जाधव पोलीस हवालदार प्रकाश कोकरे पोलीस हवालदार सतीश पाटील पोलीस हवालदार अजिंक्य म्हात्रे पोलीस हवालदार भूपेश वेळे महिला पोलीस हवालदार सुषमा भोईर महिला पोलीस हवालदार स्वरा पाटील पोलीस नाईक अमोल म्हात्रे पोलीस शिपाई तलवारे यांनी केली आहे। सदर बाबत पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग करत आहेत।